सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून कापडणे गावातील हिंसक कुत्र्यांनी आतापर्यंत 150च्या वरती लोकांना चावा घेतला असून दररोज किमान 2 ते 3 लोकांना कुत्र्यांमार्फत चावा घेतला जाते। कापडणे गावात 1.5 महिन्यापूर्वी 8 वर्षाच्या चिमुकलीला हिंसक कुत्र्याने चावल्यामुळे तिची प्रकृती अत्यंत खराब झाली होती। त्या दिवसापासून आतापर्यंत कापडणे गावात बऱ्याच लोकांना गावातील हिंसक कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे। त्याच्यावर वेळोवेळी लोकांनी ग्रामपंचायतच्या निदर्शनास आणून दिले। काल देखील गावातील वृद्ध माणसांना कुत्रा चावल्यामुळे गावातील लोक ग्रामपंचायतीला जाब विचारण्यासाठी ग्रामपंचायतीवर आले होते। ही बाब अत्यंत निंदनीय आहे। ही गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून हा प्रकार चालू असून देखील कुठल्याही प्रकारचा ऍक्शन होत नाहीये आणि ग्रामपंचायतीने कारवाई केली तरी इतर लोक हस्तक्षेप करतात असे निदर्शनास आले। ग्रामस्थांनी त्यांना सांगितले की असाच प्रकार जर पुढे सुरू असला तर ग्रामपंचायतीवर किंवा जे लोक याबाबतीत हस्तक्षेप करीत आहेत त्यांच्यावर आम्ही कायदेशीर गुन्हे दाखल करू। सदर प्रसंगी नवल अण्णा पाटील, उमेश पाटील, चंदू पाटील, भैया बोरसे, राजेंद्र पाटील, भडगावकर, मच्छिंद्र पाटील, जयवंत पाटील, मनोहर पाटील व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। नमस्कार, मी उमेश पाटील, गाव कापडणे। आम्ही आज कापडणे ग्रामपंचायतीला ॲप्लिकेशन करायला आलो होतो। गेल्या 8-10 महिन्यामध्ये जवळपास 150च्या वर डॉग बाईट झाले, म्हणजे पिसाळलेल्या कुत्र्याचा चावा हा जवळपास 150 लोकांना घेतला आहे आणि त्यासाठी आम्ही त्यांना अर्ज केला होता की तुम्ही याच्यावर ॲक्शन घ्या। त्यांनी काही दिवसापूर्वी ॲक्शन घेतली होती, पण काही प्राणीप्रेमींनी त्याच्यावर त्यांना ऑब्जेक्शन घेतलं, जे की चुकीचं आहे। कारण शेवटी माणूस पण महत्त्वाचा आहे। माणसाने प्राण्यांमध्ये अतिक्रमण करू नये आणि प्राण्यांनी माणसामध्ये अतिक्रमण करू नये, आणि प्राण्यांनी जर केलं असं अतिक्रमण तर त्याच्यावर तोडगा हा निघाला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही ॲप्लिकेशन्स केले आहेत। आणि जर केसेस बघितल्या तर ह्या खूप वाईट पद्धतीच्या आहेत। अगदी लहान मुलांच्या शाळेतल्या लहान मुलींना चावा घेणं, वरिष्ठ लोकांना चावा घेणं, अशा बऱ्याच केसेस आहेत आणि ज्या अशा आहेत की रिकव्हरीला खूप त्रास देणाऱ्या आहेत। तर आमची विनंती आहे ग्रामपंचायतीला की जो तुम्ही कॅम्पेन थांबवला होता तो पुन्हा चालू करावा आणि कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा, म्हणजे आम्हाला नागरिक लोकांना, कापडण्याच्या नागरिक लोकांना शांततेने आपल्याला जगता येईल। धन्यवाद।